श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. सकाळी आणि झोपताना हे वाक्य म्हणून बघा, स्वामी सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला काही कारणाने किंवा काही कामाने तुम्हाला कामे आहेत, स्वामी सेवा करायला वेळ नाही, भरपूर प्रयत्न करूनही स्वामी सेवा हातून घडत नाही, यासाठी तुम्ही हे वाक्य बोलून स्वामी महाराजांना प्रसन्न करून घेऊ शकता. फक्त स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा, विश्वासाने करा. स्वामी सेवा केल्याचे फळ तुम्हाला स्वामी नक्की देतात. फक्त आपल्या मनामध्ये असे असायला नको की तुमचं काम झालं की तुमचे जे काही कामे आहेत, तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत आहेत तोपर्यंत स्वामींना तुम्ही कोणतीही सेवा करायची किंवा स्वामींचा जप करायचा असे नाही. तर आपण विश्वासाने आपण आपल्या घरामध्ये आपल्या जे आईवडील आहेत त्यांची सेवा करतो. आपल्या मनामध्ये काहीही नसतं की त्यांनी काहीतरी आपल्याला द्यायला हवं. ते आपण मनामध्ये कधीही स्वार्थ भावना ठेवून सेवा करत नाही. तसे तुम्हीही स्वामींना तुमचं सर्वस्व माना. तुमचे आई वडील सर्व स्वामीच आहेत. स्वामींना तर असे नाही की तुम्ही दिवस रात्र सेवा करत राहा. फक्त विश्वासाने करा. अगदी तुम्ही कोणतीही सेवा करा, तुम्ही नामस्मरणही करत असाल तर विश्वासाने करा. तुम्ही अगदी कोणत्या संकटामध्ये आहात किंवा अडचणीमध्ये आहात, तिथे तुमच्यावर संकट आलं आहे, तुम्ही असे मनामध्ये विचार करत आहात, नाही मी या संकटामध्ये अडचणीमध्ये आहे, पण माझे स्वामी मला यातूनही बाहेर काढणार आहेत, अडचणीतून मार्ग दाखवणार आहेत, तेव्हाच तुमची स्वामी सेवा खरी आहे. स्वामी महाराज तुमची ही परीक्षा प्रत्येकाची घेतात, पण डगमगून जाऊ नका. विश्वास ठेवा. स्वामी जीवनाचं कल्याण नक्की करतात, प्रत्येकाच्या करतात. असे नाही की तुम्ही बरीच सेवा करा, भरपूर सेवा करा तेव्हाच तुम्हाला फळ मिळणार आहे किंवा तेव्हाच तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत, असे नाही. तुम्ही अगदी कोणतीही सेवा करा, फक्त विश्वास ठेवून करा. विश्वासाने कोणतीही सेवा करता किंवा कोणतेही उपाय करता तेव्हा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा तुमच्या काही संकट, समस्या, अडचणी आहेत त्या दूर होतात. स्वामी महाराज साक्षात अनुभव देतात, प्रचिती देतात. फक्त विश्वास ठेवा शेवटपर्यंत. स्वामी सोबत आहेत. कधीही स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत. काही भक्त असेही आहेत की स्वामी महाराजांची सेवा करून काहीच झाले नाही किंवा जीवनामध्ये भरपूर अडचणी आल्या आहेत, असे कधीही विचार करू नका. जे काही अडचणी येत आहेत, संकट येत आहेत, ते आपले कर्म आहेत. ते तुम्ही स्वामी सेवेमध्ये आला आहात तर ते कर्म हळूहळू दूर होत आहेत. पण यानंतर सुखाचे दिवस येणार आहे. स्वामी तुमचं कल्याण करणार आहेत, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवावे. जिथे दुःख येतं तिथे सुखही एक दिवस येणारच आहे. पण काही वेळा असं होतं की स्वामी सेवेमध्ये येतात तेव्हा भरपूर अडचणी, संकट येतात. काही स्वामी भक्तांना असं वाटतं की नाही, स्वामी सेवा करत आहे म्हणून हे सर्व काही होत आहे. पण हे स्वामी करत नाहीत किंवा सेवा करून असे होत नाही. तर हे कर्म आहेत. हे कर्म हळूहळू दूर होतात व स्वामी सेवा केल्याचे चांगले फळ तुम्हाला मिळते. यासाठी स्वामी सेवा करता तेव्हा नेहमी कर्म हे चांगले ठेवा. जे काही जीवनामध्ये अडचणी, संकट येत आहेत ते सर्व दूर होतील व स्वामी तुमच्या जीवनाचं एक दिवस कल्याण नक्की करतील. स्वामी महाराजही तुमच्यासोबत असायला हवे. स्वामींची जे काही सेवा करत आहात त्या फक्त सेवेमध्ये विश्वास ठेवा. असे नाही की तुम्ही भरपूर सेवा करा तेव्हाच काही मिळणार आहे. तुम्ही फक्त स्वामींच्या फोटोसमोर दररोज बसून एक अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करा, साखर ठेवा किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही दररोज कोणतंही जेवण बनवता त्यामधील स्वामींना थोडासा नैवेद्य ठेवा. मनातून स्वामींची सेवा करा. स्वामी महाराजांचे नामस्मरण करा. त्यामध्येही स्वामी सेवा आहे. फक्त तुमचा विश्वास असायला हवा. तुम्ही पहा, तुम्ही कोणत्याही संकटामध्ये किंवा अडचणीमध्ये असाल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण सुरू करा. काही वेळामध्येच तुम्ही त्या संकटामधून, अडचणीमधून स्वामी तुम्हाला बाहेर काढतील. फक्त विश्वास ठेवायचा आहे. तर काही कारणाने तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करता येत नाही किंवा बरेच कामं आहेत. काही भक्तांना बरेच वेळा असं होतं की स्वामी सेवा करायची आहे पण घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा
बरेच कामं आहेत, स्वामी महाराजांची सेवा करता येत नाही. करता येत असेल तर अवश्य करावी. तुमच्याकडे वेळ असेल तर स्वामी सेवा नक्की करा. जीवनामध्ये ज्या काही अडचणी, समस्या आहेत त्या नक्की दूर होतात व तुमच्याही जीवनाचं स्वामी कल्याण नक्की करतात. फक्त विश्वास ठेवा. असे नाही की तुम्ही सेवा करताय, फक्त कामं आहे म्हणून करताय, विश्वास काहीही नाही असे करू नका. फक्त विश्वास नेहमी ठेवा. मी तुम्हाला सारखं सांगत आहे की विश्वास ठेवा, कारण विश्वास ठेवाल तेव्हाच तुम्हाला जे काही मिळणार आहे जीवनामध्ये ते मिळणार आहे. स्वामी प्रत्येक भक्ताची परीक्षाही नक्की घेतात. तुम्हाला काही कारणाने सेवा करता येत नाही किंवा सेवा म्हणजे आपण स्वामी भक्त आहोत. प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असतो, मूर्ती असते. असा कोणताही भक्त नाही की स्वामींचा फोटोही नाही, मूर्तीही नाही. कारण अवश्य आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा छोटासा असेल किंवा मोठा असेल, तुमच्या इच्छेने तुम्ही फोटो, मूर्ती ठेवू शकता. कारण तुम्हालाही समजेल किंवा तुम्हाला अनुभव येतील की स्वामी साक्षात तुमच्या घरामध्येच आहेत. घरात फोटो अवश्य ठेवायचा आहे. तुमच्याही घरामध्ये फोटो असेल, मूर्ती असेल तर तुम्हाला दररोज काही कामे आहेत किंवा धावपळीचं जीवन आहे, कष्ट, मेहनत घ्यावी लागते प्रत्येकाला. त्यामध्ये तुम्हाला फक्त सकाळी आणि झोपताना हे वाक्य बोला. तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, समस्या आहेत त्या सर्व दूर होतील व स्वामी महाराज कायम तुमचे रक्षण करतील. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही स्वामी महाराजांचे पारायण करू शकता. कोणत्याही सेवा करा, नामस्मरण करा, तारक मंत्र सेवा करा, गुरुवारचे व्रत करा. स्वामी महाराजांच्या बऱ्याच अशा सेवा आहेत त्या तुम्ही मनातून व इच्छेने तुम्ही करू शकता. पण काही कारणाने तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर तुम्हाला दररोज सकाळी तुम्ही स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसा, मूर्तीसमोर बसा, अगरबत्ती, दिवा लावा, स्वामींना साखरेचा नैवेद्य ठेवा किंवा कोणताही ठेवा. तुम्हाला फक्त 5 मिनटं वेळ दररोज काढायचा आहे. 5 मिनटं स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसायचं आहे. तुम्हालाही अनुभव येतील की स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करत आहेत. प्रत्येक इच्छा स्वामी तुमच्या नक्की पूर्ण करतील. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम स्वामींच्या समोर दिवा, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. तुम्ही स्वामींना बोलायचं आहे. स्वामी तुमच्या घरात आहेत. साक्षात स्वामी तुमच्या घरामध्ये आहेत, ते तुम्हाला विसरायचं नाही. फोटो नाही तर स्वामी आहेत असे समजा. स्वामींच्या समोर बसा, स्वामींना बोलायचं आहे, स्वामी आजचा दिवस माझा खूप सुंदर असणार आहे, कारण तिथे तुम्ही माझ्यासोबत आहे. माझ्यावर कोणतंही संकट, अडचणी किंवा ज्या काही अडचणी येणार आहेत, संकट येणार आहेत, त्यामध्ये माझे स्वामी कायम सोबत राहणार आहेत. संकट, अडचणी दूर करणार आहेत. स्वामी माझ्या कुटुंबाचे रक्षण करा, माझे रक्षण करा. स्वामी तुम्ही कायम माझ्यासोबत राहा. तुम्हाला जिथे स्वामी आहेत तिथे माहिती आहे की जिथे स्वामी आहेत तिथे कोणत्याही अडचणी, संकट तुमच्यापर्यंत येणारच नाहीत. तुम्हाला स्वामींशी बोलायचं आहे. घराच्या बाहेर तुम्ही अगदी कुठेही जा, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, सर्व काही दूर होतील व स्वामी कायम तुमचे रक्षण करतील. दिवसभर बरेच निगेटिव्ह लोक भेटतात किंवा तुमच्याबद्दल वाईट लोक विचार करणारे असतात. असं कोणीही नाही की प्रत्येक व्यक्ती चांगले विचार करतो. कोणी ना कोणी प्रत्येक व्यक्तीचे वाईटावर असतात, वाईट करण्याचे विचार असतात किंवा त्या लोकांचे जे निगेटिव्ह विचार आहेत ते दिवसभरामध्ये डोक्यामध्ये फिरत असतात. तुम्ही दिवसभर कामावरून घरी येता तेव्हा झोपताना फक्त अंथरुणावर बसून व्यवस्थित 5 मिनटं सर्व मोबाईल साईडला ठेवायचा आहे. व्यवस्थित तुम्हाला स्वामी महाराजांना शांतपणे स्वामी कसे आहेत, स्वामी कसे दिसत आहेत, पूर्ण स्वामी महाराजांचं रूप तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे. तुम्हाला मनामध्ये वेळ असेल तर तुम्ही 1 माळ करू शकता. वेळ नसेल तर तुम्ही 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलून तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे. स्वामी महाराज, माझा आजचा दिवस खूप सुंदर होता. तुम्ही माझ्यासोबत होते. माझ्यावर कोणतंही संकट, अडचणी येणार नाहीत.
जे निगेटिव्ह लोक आहेत ते माझ्यापासून दूर आहेत. त्या निगेटिव्ह लोकांपासूनही तुम्ही माझं